खासदार रवींद्र वायकर जी सध्या आमच्या बरोबर आहे. सर, दिल्ली गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आंबा महोत्सव करणार होते आणि आता दिवाळी महोत्सव केले आहेत पहिल्यांदा, काय सांगणार? प्रामुख्याने आंबा हा म्हणजे महाराष्ट्राचं आणि कोकणातला हा राजा आहे, फळांचा राजा आहे. आणि तो महोत्सव मोठ्या उमेदीने मी घेतला होता, परंतु पहलगामचा हे झाल्या कारणाने आम्ही तो पोस्टपोन केला. यावर्षी तो होईल, परंतु यावर्षी पहिल्यानेच दिवाळी सांज संध्या हा कार्यक्रम मी त्या ठिकाणी केला. आणि त्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रातील तिथे राहणारी लोक, दिल्लीमध्ये राहणारी लोक, अशी लोक आली होती. काही आमदार आले होते, खासदार आले होते, काही अधिकारी म्हणजे शासकीय प्रशासकीय अधिकारी आले होते. अशा पद्धतीने जवळजवळ 60 ते 70 लोक त्या ठिकाणी जमा झाली होती. आणि त्या जमा झाल्यानंतर त्यांना तिकडे पाव, आपल्यासारखा वडापाव जो असतो तो पाव वगैरे मिळत नाही. वडा वगैरे बनवतात परंतु पाव मिळत नाही. तो वडापावचा ब्रेथ रचला होता. त्याच पद्धतीने मिसळ, जनताचा फरसाण, आणि तिथे मिसळ करण्यासाठी आपल्या मुंबईवरनं मी चांगले माझे मित्र आहेत, खोत म्हणून, बाबू खोत म्हणून, त्यांना देखील तिथे घेऊन गेलो होतो. आणि त्या पद्धतीने एक जबरदस्त पार्टी, छान अशी पार्टी, दिवाळी सांज संध्या ही त्यांना आपलं फराळ, महाराष्ट्राचं म्हणजे आपलं फराळ आणि भेटवस्तू, अशा पद्धतीने गप्पा गोष्टीने हा कार्यक्रम चांगलाच रंगला. महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही दिल्लीमध्ये साजरी केलं होतं, लोकांचा रिस्पॉन्स काय होता? खूप चांगलं रिस्पॉन्स होता. की त्यांनी सांगितलं हे पहिल्याने कोणतरी खासदार आहेत आणि त्यांनी हे पहिल्याने अशा पद्धतीने सांज संध्याच्या माध्यमात दिवाळीचं फंक्शन आपल्या बंगल्यावरती ठेवलेलं आहे. असे फंक्शन अनेक होत असतील, परंतु सांज संध्या ह्या माध्यमातून केलेलं दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तू आणि एक गप्पा गोष्टी, मिसळचं खाणं, बटाटा वडा, हे असा कार्यक्रम, जंगी कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. हा पहिल्याने झाला असं त्यांच्याकडनंही आलं. आता पुढचा कार्यक्रम काय करणार आहे दिल्लीला? पुढचा कार्यक्रम माझा आंबा महोत्सव आहे आणि त्या पद्धतीने माननीय पंतप्रधान साहेबांशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी देखील त्याला मान्यता दिली आहे. पण यावर्षी मी आणखीन चांगल्या जोमाने हापूसला मान्यता मिळाली, कोकणाच्या हापूसला मान्यता मिळाली, फळांचा राजा जो आहे, आणि त्या पद्धतीने आंबा महोत्सव आणि महाराष्ट्र बाजारपेठ ही त्या ठिकाणी मी करणार आहे. मे महिन्यामध्ये ती लागली जाईल. मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आगीची घटना वाढली आहे. तुम्ही जिथे राहता त्या बिल्डिंगमध्ये पण आग लागली होती, काय घडलं होतं ते? माझ्या बिल्डिंगमध्ये कोणतरी फटाके लावत होते खाली, आणि ते फटाके ज्यामध्ये रॅकेट जो असतो, रॉकेट किंवा रॅकेट म्हणतात त्याला, तो काहीतरी लावतात, बाटलीमध्ये ठेवतात आणि ती मध्ये जाऊन सटकन कुठे जाऊन पडते ते कळू शकत नाही. आणि तशा पद्धतीने गॅलरीमध्ये ते गेलं आणि गॅलरीमध्ये कोच वगैरे होते आणि ती आग पकडली होती. आणि निमित्त असं की मी पण त्यावेळेला बिल्डिंगमध्ये घुसत होतो आणि मी लिफ्टमध्ये होतो. लिफ्टमध्ये एक स्त्री होती आणि एक पुरुष होता आणि ते घाबरे होऊन मुले होते, काहीतरी झालं, वर आग लागली असं म्हणत होतं. मला पण कळलं नाही काय, आणि म्हणून मी त्यांच्याबरोबरच गेलो. मी त्यांना सांगितलं नाही मी तुमच्याबरोबर येतो, मला गेलो तिथे तर बघितलं मी आज जाऊन तर 2 सिक्युरिटीची लोक गॅसचं आपल्या ह्याचं सिलेंडर असतं म्हणजे आग विझवण्याचं, त्याच्या माध्यमातून म्हणजे फायर डिस्टिंग्विशर त्याला म्हणतात, तर ते घेऊन तिथे हे करत होतं. पण ती काच आहे ना, ती तिथल्या हीटमुळे एकदम प्रेस झाली होती आणि ती खुलत नव्हती. मग त्याने मला विचारलं की काय दुसरं, म्हटलं फोडून टाक. पण ती टफन ग्लास होती, 2-3 असे फटके मारले त्याने त्या डिस्टिंग्विशरचे, परंतु फुटली नाही. मग 2-3 जणांनी उठून ती थोडी सरकवली आणि त्यातनं तो आम्ही त्याचा जो फॉग होता ते आम्ही मारण्याचा प्रयत्न केला आणि ती आग विझली, परंतु आम्ही संपूर्ण सफेद झालो होतो. मला वाटतं कार्बन डायऑक्साईड वगैरे त्या काय सिलेंडरमध्ये काय असेल, जे लिक्विड असेल त्याच्यामुळे आम्ही देखील संपूर्ण सफेद होऊन गेलो होतो. तर असे फटाके उडवताना असे ते जे रॅकेट म्हणून रॉकेट ते आहे ते जर असं ओढवत असेल, त्यांनी जर अशा पद्धतीने आगी लागणार असतील तर ते चुकीचं आहे. आणि या बाबतीमध्ये मी लोकसभेमध्ये मात्र याच्यावरती म्हणजे सर्व ठिकाणच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. आणि आपल्या इथे मुंबई शहरामध्ये प्रामुख्याने आता 35, 40, 50 अशा माळ्यांच्या बिल्डिंगला तुम्ही परवानगी देता. त्यानंतर 7 माळ्याच्या वर आपण एक रिफ्यूज एरिया देतो. त्यात रिफ्यूज एरियात मला असं कळलं आहे की काही रिफ्यूज एरिया लोकांनी कॅच करून टाकलेत, म्हणजे सोसायट्यांनी कोणाला तरी वापरायला दिलेत किंवा त्याच्यामध्ये दुसरेच उद्योग चाललेले आहेत, तर ते देखील कळलं. त्याच पद्धतीने मला काल जी आग लागली बहरामबागला, त्या ठिकाणी देखील 14 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 14 माळ्याच्या बिल्डिंगवरती 10व्या माळ्यानंतर ती आग पकडत 14व्या माळ्यानंतर गेली होती आणि ती शॉर्ट सर्किटने लागली असं कळलं. पण तिथल्या आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी त्याला रेस्क्यू करून घेतलं, खाली आणलं. मग ते जाताच मला जेव्हा एक गोष्ट डिझास्टरच्या मॅनेजमेंटच्या आणि आपल्या टीव्हीच्या पत्रकारांच्या माध्यमातून मला कळली होती की असे झालं म्हणून, तर मी इथेच आपल्या ट्रॉमामध्ये
हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरला त्या ठिकाणी सांगून गेलो की बाबा तुम्ही कॉट वगैरे सर्व रेडी करा. त्यामुळे त्यांनी ICUच्या 8 आणि आपल्या साध्या अशा 10 कॉट त्यांनी संपूर्ण रेडी करून ठेवल्या होत्या. मग डिझास्टरला मी देखील फोन केला आणि मी तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर आमची ॲम्ब्युलन्स देखील आली. काही लोक कुपरला गेली होती आणि मग काही लोक आम्ही तिथून जे रेस्क्यू केली होती ते जवळजवळ 17 लोक ही ट्रॉमामध्ये आणली. आणि ट्रॉमामध्ये आणल्यानंतर त्यांच्यावरती त्यांनी जी काही मेडिकली उपाययोजना करायला पाहिजे ती केली. आणि ते उपाय करताना तुम्हाला माहिती आहे मी केममधून आत्ताच बांगर साहेबांना आणलेलं तिथे. त्यांनी रात्रीपर्यंत त्यांच्यावरती अख्खा दिवस बसून त्या माणसाने त्यांच्यावरती इलाज केले. म्हणजे ट्रॉमाची सुधारणा ही खूप चांगल्या तऱ्हेने होत झाली. अनेक लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतले की बरोबर नाही, हे नाही, ते नाही. पण आत्ता त्यांना आणल्या कारणाने त्याला एक आता हे संपूर्ण एक चांगल्या तऱ्हेचं एक हॉस्पिटलचं आता पूर्ण नाव होईल. आम्ही ज्या वेळेला ट्रॉमा बांधला त्याच्यामध्ये माझी इच्छा होती बाळासाहेबांचं नाव देताना की शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मी करतोय तर ते चांगलं झालं पाहिजे. पण आता त्याला चांगली आता म्हणजे चांगल्या सोयी सुविधा आणि मी तिथे आता हार्टचं देखील मी हे करतोय की हार्टचं ऑपरेशन एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हे झाली पाहिजे या दृष्टीने देखील कॅथलॅबची मी उभारणी देखील करायला घेतोय. तर अशा सर्व गोष्टी त्या ह्याच्यामध्ये करतोय. परंतु जी आग लागली होती ती बिल्डिंग देखील ओसीच नाही आहे तिला. आणि असं नाही, मला तिथे असं कळलं तिथल्या लोकांकडनं की अनेक बिल्डिंग त्या बहिरामबागमध्ये अनऑथराईजपणे बांधलेले आहेत. म्हणजे ओसीच नाही कोणाला. म्हणजे काहींनी पाठवर्षी घेतले तरी वर्षमधले विकलेले, काही पाठवर्षी घेतलेले नाही तरी त्यांनी ते काम चालू केलेलं आहे. तर मी आजच पत्र येतो बिल्डिंग प्रपोजलला की तात्काळ याची मला माहिती द्या. कुठल्या कुठल्या लोकांना तुम्ही बिल्डिंग प्रपोजलला तुमच्या फाईल पास केल्या, त्या फाईलमध्ये किती लोकांना ओसी मिळाले, किती लोकांना नाही मिळाले, किती लोकांनी अनधिकृतपणे अशा पद्धतीने राहतात याची मला यादी पाहिजे. अशा पद्धतीनं पत्र माझं आज जाईल. आणि अशा काही अनधिकृतपणे बिल्डिंग्स असतील तर याच्यावरती सीझर ॲक्शन घेतली जाईल. ज्यावेळी तुमच्या बिल्डिंगमध्ये आग लागली होती त्यावेळी फायर सिस्टम जे बिल्डिंगचे असतात ते वर्किंग होतं का? आणि या आता जोगेश्वरीमध्ये पण जे लागली त्याच्यामध्ये पण फायर सिस्टम नाही. आम्ही ज्यावेळेला मोठ्या बिल्डिंग करतो 7व्या माळ्यावरती रिफ्यूज एरिया ठेवतो, फायर फायटिंगच्या संपूर्ण उपाययोजना करतो. मोठ्या बिल्डिंग असतील तर घरामध्ये देखील आम्ही स्प्रिंकलर करतो. परंतु अनेक बिल्डिंगचं त्याच्यामध्ये फंक्शनिंगच होत नाही. त्यांनी फायर हायड्रनचा जो पाण्याचा नळाचं हे आणलं, फायर हायड्रन आणलं पण त्यातनं पाणीच येत नव्हतं. तसंच आपण मोठ्या बिल्डिंग असताना त्याला स्प्रिंकलर लावलेलं असतं. ते स्प्रिंकलर देखील लगेच आग लागल्यानंतर ते फुटायला पाहिजे. ते बॉटल असतं ते काचेचं असतं ते स्प्रिंकलर फुटल्यानंतर त्या स्प्रिंकलरमधून ते पाणी किंवा जे काही द्रव्य त्याच्यामध्ये ठेवलेलं असेल त्या सिस्टीममध्ये असेल ते संपूर्ण स्प्रिंकलिंग होऊन ते आग विझली पाहिजे. परंतु तशी होत नाही. तर माझी विनंती तीच असेल कमिशनरला, मुंबईच्या कमिशनरला की फायर ब्रिगेडला देखील सूचना देऊन प्रत्येक बिल्डिंगची याच्या पद्धतीने इन्क्वायरी करून या जांच करून त्यांच्याकडे त्या वस्तू नसतील किंवा ते सिस्टीम नसेल त्या आणायला पाहिजे. अशा पद्धतीच्या संपूर्ण लेटर्स हे सर्व बिल्डिंगला जाऊन त्यांची चेकिंग झाली पाहिजे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून ते करायला घेणार होतो. वायकर साहेब, एक अजून प्रश्न आहे की महानगरपालिका निवडणूक लगेच येणार आहेत. अनेक घडामोडी सुरू आहे पॉलिटिक्समध्ये. दोन्ही ठाकरे बंधू पण एकत्र आले आहेत. काँग्रेस सांगतात की मी ठाकरे बंधू बरोबर जाणार नाही. तुम्हाला काय वाटतं काय होणार आहे या? प्रामुख्याने मुंबईचे कॉर्पोरेशन म्हणजे कॉर्पोरेशन म्हणजे हार्ट आहे आपला तो म्हणजे सर्वांचा की मी नगरसेवक झालो पाहिजे. मी म्हणजे जो उभा राहणार राहतो मी देखील नगरसेवक होतोच. आणि प्रत्येकाला वाटतं की माझं लोकांमधून चांगलं मत झालं पाहिजे, मी चांगलं काम केलं पाहिजे. आणि मुंबईचा नगरसेवक त्या पद्धतीने काम करतो. असं नाही कुठल्याही पार्टीचा असो तो काम चांगल्या तऱ्हेनेच करतो आणि त्याला आणि लोकप्रिय देखील होतो. म्हणजे गटारापासून, पाण्यापासून, शौचालयापासून, रस्त्यापासून, आरोग्यापासून सर्व लोकांना भेटणारा जर कोण असेल तो नगरसेवक असतो. आणि त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेमधून एक जर पॉप्युलर व्हायचं असेल, चांगलं काम करायचं असेल तर नगरसेवक होणं. आणि त्यामुळे सर्व पार्टीला वाटतं की मुंबई आपल्या हातामध्ये असायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने अनेक ठिकाणी युती होतील किंवा ज्यांची पॉवर जास्त आहे किंवा जास्त लोकप्रियता की निवडून येण्याचे चान्सेस ते इंडिव्हिज्युअल देखील लढतील. आता काँग्रेसने तुम्ही म्हटलं की काँग्रेसने इंडिव्हिज्युअल जाऊ असं म्हणजे एकटा मी लढवेन अशा पद्धतीने आले. कारण त्यांच्या पार्टीच्या म्हणजे प्रत्येक पार्टीच्या लोकांना वाटत असते की मला तिकीट मिळाली पाहिजे. आणि जर युती झाली तर ते विभागले जातात. म्हणजे नगरसेवकाचंही असेल बाबा युती झाली तर 50-50 होईल, 40-50 होईल, 30-70 होईल. तर त्या पद्धतीने मिळाल्यानंतर मग ते नाराज होतात. मग ते नाराज होऊन कुठल्या दुसऱ्या पार्टीत जातात.
त्यामुळे प्रत्येक पार्टी आपल्याला ज्या वेळेला युती करायची असेल, महायुती करायची असेल किंवा आणखीन काय करायचं आहे दुसऱ्या बाजूने असेल, तर ते प्रत्येकजण आपली ताकद आजमावण्याचा देखील प्रयत्न करतील. त्याच पद्धतीने याच्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये इंडिव्हिज्युअलला देखील महत्त्व असतो. जो कार्यकर्ता त्या एरियामध्ये जर काम करत असेल, तो जर चांगला काम करणार असेल तर लोक त्याला देखील अपक्ष म्हणून पण निवडून देतात. त्यामुळे इथं आता मागच्या लोकसभेच्या वेळेला मुस्लिमच्या बाबतीमध्ये आपल्या इथे झालं की नाही, आपल्या मोदी साहेब आले नाही पाहिजेत, त्यामुळे माझा जर मतदान होतं मुस्लिम मतदान, मला 10-12 हजार रुपये मिळायचं, पण ह्या वेळेला नाही भाजपला नाही निवडून द्यायचं, मग मुसलमान लोकांनी मला मतं दिली नव्हती आणि त्यावेळेला ते उभे कोणी राहिले नव्हते असे. आत्ता मात्र मुस्लिम एरियामध्ये देखील त्यांचे जे कॅन्डिडेट, जे चांगले काम करणारे कार्यकर्ते, ते देखील उभे राहणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या पार्टीने असा विचार करू नये की गेल्या वेळेला मला मुस्लिम मतं मिळालेत, आत्ता पण मला मुस्लिम मतं मिळतील, तर बिलकुल मिळणार नाही तसं कोणालाही. त्या खालच्या पातळीवरती करणारा चांगला कार्यकर्ता असतो, तो चांगला कार्यकर्ता त्या पार्ट्या आपल्याकडे घेतातच किंवा त्यांचा कार्यकर्ता असेल त्याला करतात. त्याच पद्धतीने जो पॉप्युलर कार्यकर्ता असतो त्याला देखील तो मतदान होणार असतं. त्यामुळे तो डिवाईड करतो मतं, तो डिवाईड मतं करतो आणि ती डिवाईड मतं झाली की जो चांगला असेल किंवा ज्या पार्टीचं जास्त मतदान होईल, आता याला पर्सेंटेज करा, तुम्ही 4 पार्ट्या पकडल्यात, याच्यामध्ये समजा भाजपा पकडली, शिवसेना पकडली, काँग्रेस पकडली, मनसे पकडली, तर याच्यामध्ये पर्सेंटेज किती आहेत ते कॅल्क्युलेशन केलं जाईल. मग ह्या पर्सेंटेजमध्ये यांची आणि यांची युती झाली तर किती पर्सेंटने त्यांना मतं मिळतील. मग काँग्रेस त्यांच्याकडून बाजूला गेली तर किती पर्सेंट काँग्रेसची मतं होऊन जातील, हा देखील कॅल्क्युलेशन होतं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महायुती म्हणून शिवसेना शिंदे गटांचं हे झालं आणि भाजप एकत्र आली तर ते 61% होत आहेत. आणि ह्या इथे हे लोक जर कॅल्क्युलेशन करत असतील तर मला ते 25-50, 51पर्यंत पोचत नाही आहेत. आणि काँग्रेस जर मायनस झाली तर ती तिथे आणखीन कमी मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्या ठिकाणचं त्याच्यावरती हे होतं आहे. आणि 51% कोणाला मिळत आहेत तो जिंकून येणार आहे. त्यामुळे कोणी किती युती करताना आपल्या कागदावरती असलेली आकडेवारी, मिळालेली त्यांची इंडिव्हिज्युअल मतं, ती मग युतीमध्ये असेल किंवा युती सोडून असेल, या प्रत्येकाचा खोलवर अभ्यास केल्यानंतर कळून येईल की कोण नेते मुंबईवरती राज्य करू शकतो. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त युतीला आहे, कारण शिवसेना आणि भाजपा हे आता तुम्ही मतदानाच्या आकडेवारी घेतली ते 61%वर होत आहेत. त्यामुळे ते नक्कीच निवडून येतील, याबद्दल दुमत नाही. खूप खूप धन्यवाद तुमचे सर. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.